गुड मॉर्निंग मित्रांनो, कशात सगळे सर्वांना माझ्या नवीन अशा ब्लॉगमध्ये स्वागत करतो. आज आहे सोमवार, तर आज मी आलो आहे जिमला. खरं तर गुड मॉर्निंग नाही, गुड आफ्टरनून झाली आहे. आत्ता 12 वाजून गेलेले आहेत. आत्ता जिम करायला आलो आहे मी, तर तुम्हाला जिम करून सगळं भेटतो. आणि आज काय असा स्पेशल ब्लॉग नाही, आज डेली जे होणार तेच दिनचर्या दाखवणार, अजून काहीच. जिम करून झालेली आहे, आता चाललो आहे घरी चावी देणार आहे. पहिले सामान घ्यायचं आहे, दीदीने काहीतरी आणायला सांगितलं त्याच्यासाठी. ते सामान घेणार आणि मग डायरेक्ट घरी जाणार. आधी खेळायला कोणच नाही, तुम्ही बघू शकता पावसात तर कोण येत नाही. मग आपण घरी आलेलो आहे, आंघोळ वगैरे सगळं करून झालेलं आहे. आता आपण जिमवरून आल्यावर आपण हे खाऊया, डाळिंब. काहीच तुम्ही डाळिंब खाता की नाही मला कमेंट करून सांगा. मला तर मम्मीला बोललो केळं द्यायला, मम्मी बोलली केळच नाही खात, म्हणून डाळिंब स्वतःला सोलायला लावले. आता स्वतःच खातोय. कोणाला नाही देणार, बहिणीने मागितलं नाही देणार. मी स्वतःहून सोडलं आहे, मी कशाला देऊ. की तुम्ही बाहेर बघू शकता किती जोरात पाऊस पडतोय. तुम्हाला मी खाऊन भेटतो. आणि बाय द वे माझी बहीण बर्गर बनवणार आहे, तुम्हाला दाखवतो. तुम्हाला मी हे देतो रिव्ह्यू कशी बनवते माझी बहीण बर्गर. आत्ता तरी तिने फक्त तयारी करायला घेते, तोपर्यंत मी टाईम खातो आणि तुमच्याशी भेटतो. मित्रांनो, दीदीचं बनवून झालेलं आहे. आपण याची टेस्ट बघूया. छान झाली, एकदम छान झाली आहे. हे बघा, आता भूक लागली आहे, तुम्हाला खाऊनच भेटतो. खरं छान झाली. मित्रांनो, खाऊन झालेलं आहे. आता थोडा वेळ झोपेल आणि नंतर मित्रांसोबत गेम खेळेल. कुठला खेळू ते बघता येईल तेव्हाचं तेव्हा. सध्या तरी मी खाऊन झालेलं आहे. खरं चविष्ट होता. दीदीने पण खाल्लं, मम्मी पण खाल्लं, सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. आता मी चाललो आहे झोपायला. तुम्हाला डायरेक्ट गेम खेळ तेव्हा भेटतो. आपण आलेलो आता ब्रिज खालच्या गार्डनमध्ये. तिथे आमच्या सोसायटीच्या बाजूला हायवे लागतो, त्या हायवेच्या खाली हे गार्डन, त्या गार्डन खाली आलेलं. हा चेट्टा काय बसत अबे, चेट्टा बैठ ना. हे बघा मित्रांनो, हा घाबरतो बसायला. काय घाबरतो काय माहिती. चिकू तुम्हाला बसला, बस ना. काय नाही चक्कर. अरे बस, ए तू बस. ए हा मी पण बसतो, बस मी पण बसतो. अरे मी बसतोय ना. हा चल. फोन गिरेगा हाथ से. उलटा ना, उलटा नाही सरळ. ये मोहन आना, आना बैठना. सीधा 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 बस, सीधा. एक, अरे सीधा. दो, अरे भाई, अरे उलटा नाही भाई. अरे पाटे तुला शपथ आहे माझी. अरे पडलो. अरे मेरे को भाई, अच्छा याला मारलं. हा आता फिरवा, आता सरळ फिरवा. माझं तुम्हाला वाटत असेल मी डायरेक्ट गार्डनमध्ये कुठून आलो. ते काय ना, मी ब्लॉग बनवायला विसरलो आणि बाहेर जोरदार पाऊस पडत होता. हळू. अरे नुसतं काय हन्या. अरे बघा गणपती बाप्पा. अरे नको गाई भीती वाटते मला मित्रांनो. हा बाय, रेकॉर्डिंग बंद करतो. तुम्ही बघू शकता ते चक्कर यायला लागले, एवढं जोरात फिरवले ह्यानी. लालू या ना नीचे जा. फेंका पानी. हाँ साले सब गाड़ियों का पानी रहेगा, साफ तो बहुत है. अपन पण धुवून घेऊ पाय. शी झाले चिखल पायात. चला जाऊ. मित्रांनो, इथं आम्हाला लय वेळ झालाय. आताशी मी ब्लॉग सुरू केला, मला आता आठवलं मी ब्लॉग बनवतोय.
दुपारी झोपलो, त्यानंतर मी खाली आलो जास्त टाइमपास केला, बाहेर आलो, वडापाव खाल्ला, नंतर हायवेला आलो तर म्हटलं सगळ्यांना घेऊन गार्डनला जाऊया. अरे उल्टी इतने में थोड़ी ना होगी. अरे नहीं होती उल्टी भाई हम लोग तो हाँ ना भाई, हम लोग बचपन से इसमें बैठते आ रहे, बड़े लोग हम लोग को घुमाते ना ऐसा. हम लोग को राजस लेके जाते थे, राजस पे हाँ भाई, राजस पण होतं. बारिश तो है. छत्री उघडतो, मम्मीने बघितला ना ब्लॉग, मारच देणं. ए जल्दी चले रे. हा बघा मम्मी, मी छत्रीचे गाडी बघ रे. चल भाग भाई, ऋषि पकड़ के जाना उसको. अबे भाई सामने से बढ़ेगी नहीं, गाड़ी नहीं बढ़ेगी. हे गाडी चालू नाही होते वाटते. हां हा ना. ए खंडोबा टेकडी जायचं का आता? जाऊया ना गाडी तरी. बोल कधी जायचं. हे आहे का खंडोबा टेकडी? मला काय नाही, तुला सोडणार तर मला सोडतील. तुम लोग तेरा देख ले. कैसे जाएंगे? बस तूने ट्रेकिंग किया है ना. हाँ बट इधर से चल के जाएंगे. रायगढ़. अरे बस से जाएंगे, डायरेक्ट रायगढ़ जाता है बस. पहली बात रायगढ़ है, दूसरी बात बारिश का मौसम है. हो काकी, हा बघा तुमचा पोरगा कुठे आलेला. अरे मग खंडोबा टेकडी जाऊ ना, रायगडला नाही सोडणार बोलतो ना. हा ना, काय फालतूगिरी केली पण ना. सिया पॉईंट म्हणून हा ना भाई. ऋषी पॉईंट. अरे बा मी फालतू केलं होती. आतापर्यंत लोकांना इथं लोहगडच्या इतिहास माहिती होता आणि आता सिया पॉईंट बघायला चालले. चाललेलो आहे, त्या मजा केली मित्रांसोबत, खूप गप्पा मारल्या. ते बोलले रेकॉर्ड नको बघू, आपण आपल्या गप्पा मारू, म्हणून जास्त तुम्हाला दाखवलं नाही. जेवढं दाखवलं तेवढंच, बाकी नंतर आम्ही त्या गप्पा मारल्या. बाकी काय नाही, आता घरी चाललोय, सामान घेतलंय. अरे तेल असं काय, काय लागतंय काळं काळं? मला नाही माहित, मी नाही खाल्ली. तर मित्रांनो, आता नाश्ता करायचा म्हणून मकेन्स फ्राय करतोय. मम्मी तर काय फ्राय करून देत नाही. मग दिले का नाही फ्राय करून? मला दीदीला दाखवायचं होतं ना. आता तिला भूक लागेल ना माझं बघून. कसं नाही, तिला दिलास तू? तिला नाही, तिचं राहिलेलं एक ना. तू थांबलं असतं तर तुला पण मी दिलं असतं माझं. किती वेळ लागतो मित्रांनो, तुम्हाला मी हे फ्राय करूनच भेटतो. तर मित्रांनो, जेवण रेडी झालेलं आहे. आता वाजले आहेत 9:45. मम्मीने मेथीची भाजी बनवली आहे. मेथीची भाजी आणि चपाती. मेथीची भाजी आणि चपाती बनवली, खावतो आणि तुम्हाला भेटतो मी. बाकी तर काय, आता थोडं मी 8:30 ते 9:30 गेम खेळत होतो मित्रांसोबत. नंतर थोडे रील बघितलं. आता TV बघत बघत जेवतो. मित्रांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आणि मी असेच दिनचर्या म्हणजेच डेली ब्लॉग बनवणार आहे, त्यासाठी मला कमेंट करा. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा ऑन करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र.